नमस्कार, मी दीक्षा पाटील. झी24 तासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजकालच्या धावपळीच्या जगात आणि त्यातल्या त्यात वाढत्या स्ट्रेसमुळे अनेक कपल्स हे वंध्यत्वाचा सामना करतात. त्यातही अनेक कपल्सला स्वतःचं बाळ हवं आहे. त्यांच्यासाठी IVF हा चांगला पर्याय आहे. त्यांच्यासाठीच आजचा हा खास एपिसोड देखील आहे आणि याविषयी चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर चारुमती पेखळे. डॉक्टर, सगळ्यात आधी तुमचे झी24 तासमध्ये स्वागत. धन्यवाद दीक्षा. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असाच आहे की जोडप्यांनी कधी फर्टिलिटी स्पेशलिस्ट डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा? एखादा जोडपं जेव्हा एका वर्षासाठी नियमितपणे प्रेग्नन्सीसाठी ट्राय करता आहे आणि तरी प्रेग्नन्सी घडून येत नाही, अशा कपल्सने आपल्या फर्टिलिटी स्पेशलिस्टला भेटायला हवे. काही कंडिशन्समध्ये थोडं अगोदर भेटायला पाहिजे. समजा जर स्त्रीचं वय 35 वर्षाच्या वर असेल तर त्यांनी 6 महिने ट्राय करून प्रेग्नन्सी न झाल्यास भेटायला पाहिजे. समजा 40च्या वर असेल तर लगेचच भेटायला पाहिजे. समजा तिची पाळी अनियमित असेल किंवा तिला एंडोमेट्रिओसिस असेल, अशांनीही थोडं लवकर भेटायला पाहिजे. कपलमध्ये कोणाचीही जर पास्टमध्ये काही कॅन्सर थेरपी झाली असेल किंवा सध्या काही रेडिओथेरपी केमोथेरपी चालू असेल तर अशांनीही त्यांच्या स्पेशलिस्टला लवकरच भेटायला हवं. डॉक्टरांना भेटायला जाण्यासाठी कपल्सने एकत्र जावं की वेगवेगळं जावं? कपल्सने बरोबर आलेलं कधीही योग्य असतं, कारण की इन्फर्टिलिटी वंध्यत्वाची कारणं पुरुषांमध्ये असू शकतात, स्त्रियांमध्ये असू शकतात किंवा दोघांमध्येही असू शकतात. जेव्हा ते बरोबर एकत्र येतात तेव्हा त्यांचं बरोबर इव्हॅल्युएशन होतं आणि काय योग्य तो सल्ला त्यांना दिला जातो आणि त्यावर ते दोघं डिस्कस करून त्यांचा डिसिजन मेकिंग हा थोडा सोपा होऊन जातो जर ते बरोबर आले तर. माझे काही सहकारी आहेत ज्यांच्याकडे प्रेक्षकांना पडलेले जे प्रश्न आहेत ते त्यांच्याशी चर्चा करू. हॅलो डॉक्टर. हॅलो. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की कपल्स जेव्हा डॉक्टरांकडे भेटायला येतात तेव्हा काही असं स्पेसिफिक दिवस असतो का की ज्या दिवशी कपलनी डॉक्टरांकडे आलं पाहिजे आणि कन्सल्ट केलं पाहिजे? असा काही स्पेसिफिक दिवस असण्याची गरज नाही, ते कुठल्याही दिवशी येऊ शकतो. स्त्रीच्या पाळीचे वेगळे वेगळे फेजेस असतात आणि ती कुठल्याही फेजमध्ये आली तर आपल्याला काही ना काहीतरी इन्फॉर्मेशन मिळते. जर ती अर्ली मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये आली म्हणजे पाळीच्या पहिल्या दुसऱ्या दिवशी आली तर आपण तिचं सोनोग्राफी करून अँट्रल फॉलिकल काउंट म्हणजे तिच्या अंडकोशात किती अंडी आहे हे बघू शकतो. समजा ट्रीटमेंटची काही गरज असली तर सगळ्याच ट्रीटमेंट मोस्टली दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासूनच सुरू होतात, तर अशा वेळेस आपण तिची ट्रीटमेंट सुरू करू शकतो. समजा ती मिड मेन्स्ट्रुअल फेजमध्ये आली, समजा पाळीच्या मध्यभागी आली तर तिचं ओव्ह्युलेशन होतं आहे की नाही, म्हणजे तिचं फॉलिकल रप्चर होऊन स्त्रीबीज त्याच्यातनं निर्माण होतं आहे की नाही ते आपण बघू शकतो. समजा थोडी लेट आली तर आपण सोनोग्राफी करून तिचं एंडोमेट्रियम लायनिंग बघू शकतो, ज्याच्याने पण आपल्याला भरपूरशी इन्फॉर्मेशन मिळते. तर कुठल्याही दिवशी कपल भेटायला येऊ शकता. नक्कीच. मला अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की जेव्हा एखादं कपल डॉक्टरांकडे येतं, फर्टिलिटी स्पेशालिस्टकडे येतं, तर सगळ्यात पहिले जेव्हा ते तुमच्याकडे येतं तेव्हा नक्की काय काय तिथे केलं जातं त्याबद्दल थोडी माहिती पाहिजे. जेव्हा पण एखादा कपल स्पेशलिस्टकडे येतं तर रजिस्ट्रेशन नंतर त्यांचं डिटेलमध्ये दोघांचं हिस्ट्री आणि एक्झामिनेशन केलं जातं. वाईफची सोनोग्राफी केली जाते. हजबंडचं सीमेन ॲनालिसिस जर आधी झालं नसेल तर ते केलं जातं. नंतर त्यांना काही टेस्ट सुचवल्या जातात आणि सगळे रिपोर्ट्स एकंदरीत बघून त्यांना योग्य तो ट्रीटमेंटचा सल्ला दिला जातो. सध्या बरेचसे IVF क्लिनिक हे 1 स्टेप क्लिनिक असतात की ज्यामध्ये जरी काही हॉर्मोनल टेस्ट ॲडवाईस केले तर त्यांचे रिपोर्ट्स 2-3 तासातच येऊन जातात आणि सेम डेला त्यांच्याशी ते सगळे रिपोर्ट्स डिस्कस करून त्यांना योग्य तो ट्रीटमेंटचा सल्ला आपण देऊ शकतो. पहिल्यांदा जेव्हा आम्ही येतो महिला तुमच्याकडे, तर तुमच्याकडे कुठल्या टेस्ट केल्या जातात आमच्या? कुठलीही फिमेल पेशंट जेव्हा येते त्याच्यात सगळ्यात अगोदर तिचं डिटेलमध्ये हिस्ट्री घेतली जाते. म्हणजे तिची पाळी कशी आहे, नियमित आहे, अनियमित आहे, तिला पास्टमध्ये किती प्रेग्नन्सीज झाल्या आहे, त्या प्रेग्नन्सीचा आउटकम काय होतं, की 9 महिन्यानंतर फुल टर्म डिलिव्हरी झाली आहे की प्री टर्म डिलिव्हरी झाली आहे, काही प्रकारचे मिसकॅरेजेस झाले आहेत, तिला सध्या काही थायरॉईड प्रॉब्लेम आहे किंवा शुगरचा प्रॉब्लेम आहे, BP हाय आहे, तिचा पास्टमध्ये काय काय सर्जरी झाले आहे, या सगळ्या गोष्टींची नोंद केली जाते. नंतर तिचं डिटेलमध्ये एक्झामिनेशन होतं. नंतर आपण एक बेसलाईन सोनोग्राफी करतो ज्याच्यामध्ये आपण सोनोग्राफीद्वारे तिचं गर्भपिशवीची साईज काय आहे, गर्भपिशवीची लायनिंग कशी आहे, अंडाशयाची साईज काय आहे, त्यामध्ये किती फॉलिकल्स दिसत आहे म्हणजे अँट्रल फॉलिकल काउंट किती आहे, हे सगळं आपण सोनोग्राफीने बघतो.
त्यानंतर आपण तिला बेसिक रूटीन टेस्ट ॲडवाईस करतो, जसं CBC, शुगर्स, काही हॉर्मोनल टेस्ट आहे जसं थायरॉईड, प्रोलॅक्टिन आणि सीरम AMH, ज्याच्यामध्ये आपल्याला कळतं की सध्याच्या स्थितीत तिच्या अंडाकोशात किती प्रमाणात एग्ज आहे, हे टेस्ट ॲडवाईस केले जातात. समजा जर रिपीटेड मिसकॅरेजेसची हिस्ट्री असेल किंवा रिपीटेड IVF फेलियर्स या स्त्रीचे झाले असतील तर तिला अजून काही स्पेशल टेस्टसुद्धा सजेस्ट केले जाऊ शकतात. डॉक्टर, हे महिलांबाबत झालं. जर पुरुषांसाठी कोणत्या टेस्ट आहेत आणि त्यामधून नेमकं काय समजतं, काय कळतं त्याविषयी थोडक्यात सांगा. पुरुषांमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट टेस्ट म्हणजे सीमेन ॲनालिसिस, म्हणजे शुक्राणूंची चाचणी. सीमेन ॲनालिसिसमध्ये बरेच पॅरामीटर्स बघितले जातं. मेन म्हणजे सीमेन काउंट, म्हणजे शुक्राणूंची मात्रा. तर नॉर्मली जो सीमेन काउंट आहे तो 16 मिलियन पर ml वरती असला पाहिजे. त्यानंतर आपण वीर्याची गती बघतो, म्हणजे स्पर्म मोटिलिटी बघतो. नॉर्मल स्पर्म मोटिलिटी ही 42% वरती असली पाहिजे. त्यानंतर आपण सीमेन मॉर्फोलॉजी बघतो, म्हणजे शुक्राणूंचा आकार बघतो. त्यामध्ये हेड, मिडपीस, स्टील हे सगळं व्यवस्थित बघितलं जातं. नॉर्मली 4% मॉर्फोलॉजी अँड अबाव हे बघितलं गेलं पाहिजे. जर सीमेन ॲनालिसिस नॉर्मल असेल तर शक्यतो पुढे काही टेस्टची गरज नाही पडत. पण समजा जर एखादा हजबंडचा काउंट 0 असेल किंवा काउंट खूप लो असेल, मोटिलिटी कमी असेल, तर मग आपण पुढे हॉर्मोनल इव्हॅल्युएशन करतो, ज्याच्यामध्ये सीरम FSH, सीरम TSH, सीरम टेस्टोस्टेरॉन हे सगळं आपण करतो. आणि कधीकधी पुरुषांची सोनोग्राफी करूनही आपल्याला बघावं लागू शकतं. डॉक्टर, सीमन ॲनालिसिस ज्यावेळेस करायचं असतं तर त्यासाठी अगोदर काही तयारी करावी लागते का, आणि त्यासाठी काय कालावधी असतो त्याविषयी? जेव्हा आपण मेल पार्टनरला सीमेन ॲनालिसिस हे सजेस्ट केलं जातात तर त्यांना काही इन्स्ट्रक्शन्स दिले जातात. म्हणजे हे सीमेन ॲनालिसिस सॅम्पल द्यायला ते जेव्हा लॅबमध्ये येतात तेव्हा त्यांनी 2 ते 4 दिवसाचा ॲब्स्टिनन्स, म्हणजे संबंध न ठेवता असं सीमेन ॲनालिसिस त्यांनी लॅबमध्ये दिलं पाहिजे आणि त्याचं प्रोसेसिंग लॅबमध्ये लवकरच करावं लागतं. मॅडम, कोणत्या कोणत्या प्रकारच्या फर्टिलिटी टेस्ट आहेत, आपल्या ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत? फर्टिलिटी ट्रीटमेंट्स ह्या बऱ्याच प्रकारच्या असतात. आधी तर ओव्ह्युलेशन इंडक्शन आणि करून त्यांनी प्लॅन रिलेशन्स ठेवू शकता. IUI, IVF, एग डोनेशन प्रोग्राम, स्पर्म डोनेशन, एम्ब्रिओ डोनेशन आणि सरोगसी. IUI ही टेस्ट असते, ती कोणत्या प्रकारच्यांना सजेस्ट केली जाते? म्हणजे IUI ही टेस्ट नसते. IUI एक प्रोसिजर असतं, त्याला म्हणता इंट्रायुट्राईन इन्सेमिनेशन. IUI जनरली ज्या पेशंट्सला अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी असते, म्हणजे बरेचसे टेस्ट करून काहीही कारणं सापडत नाही, अशा पेशंट्सला आपण करतो. किंवा काही कपल्सला सेक्शुअल डिस्फंक्शन असतं की त्यांना रिलेशन्स ठेवायला प्रॉब्लेम येतो, अशा केसेसमध्ये आपण IUI करतो. कधीकधी हजबंडचं सीमेन काउंट मोटिलिटी थोडी कमी असते. काही हजबंडचं सीमेन काउंट 0 असतो आणि त्यामुळे त्यांना डोनर स्पर्म घ्यायला लागतं. त्या केसेसमध्ये आपण IUI करतो. बऱ्याच वेळेस हजबंड हे दुसऱ्या शहरात राहत असतात, तर तेव्हा ते जेव्हा आपल्या शहरात असतात तेव्हा त्यांचं सीमेन सॅम्पल घेऊन आपण फ्रीज करून ठेवू शकतो आणि तेच सॅम्पल नंतर वाईफच्या साठी आपण IUIद्वारे वापरू शकतो. IUI टेस्टची प्रोसेस नक्की काय असते आणि ही केल्यानंतर त्याचा सक्सेस रेट किती असतो? IUI म्हणजे इंट्रायुट्राईन इन्सेमिनेशन. हे जनरली आपण ओव्ह्युलेशन इंडक्शन करूनच करतो. म्हणजे काय की एखाद्या स्त्रीचा पिरियड आल्यानंतर पाळीच्या 2-3 दिवसापासून आपण तिला काही गोळ्या देतो 5 दिवसासाठी. कधीकधी आपण काही इंजेक्शन्स पण ॲड करतो, जेणेकरून तिची फॉलिकल्सची, म्हणजे स्त्रीबीजाची ग्रोथ होते. आणि ही ग्रोथ आपण नॉर्मली सिरियल अल्ट्रासाऊंड, म्हणजे दर 2-3 दिवसांनी सोनोग्राफी करून आपण ही ग्रोथ मॉनिटर करतो. जेव्हा हे फॉलिकल एका ठराविक साईजचे बनते त्यावेळेस त्याला एक ट्रिगर इंजेक्शन दिले जातं, जेणेकरून ओव्ह्युलेशन, म्हणजे हे फॉलिकल रप्चर होतं आणि त्यातनं स्त्रीबीज बाहेर निघतं. तर हे ओव्ह्युलेशनच्या अराउंड हजबंडचं सीमेन सॅम्पल घेतलं जातं. हे लॅबॉरेटरीमध्ये प्रोसेस केलं जातं, वॉश केलं जातं, जेणेकरून बेस्ट क्वालिटी मोटिलिटी स्पर्म्स आपल्या हातात येतात. आणि हे सीमेन सॅम्पल आपण एका बारीक इंट्रायुट्राईन कॅथेटरमध्ये घेऊन योनीमार्गे वाईफच्या गर्भपिशवीत आपण रिलीज करतो. त्यानंतर गर्भपिशवीत रिलीज झाल्यानंतर हे शुक्राणू आणि जे एग रिलीज झालं आहे त्याचं फर्टिलायझेशन बॉडीमध्ये नॅचरल प्रोसेसनेच होतं आणि याच्यात प्रेग्नन्सीचे चान्सेस थोडे वाढून जातात. डॉक्टर, आपण IUI बद्दल बोललात, पण IVF म्हणजे काय आणि त्याला टेस्ट ट्यूब बेबी असं का म्हणतात? IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन.
इन विट्रो म्हणजे आउटसाइड द बॉडी, इन वायवो म्हणजे इनसाइड द बॉडी. तर नॉर्मल जे फर्टिलायझेशन प्रोसिजर आहे म्हणजे स्त्रीचं प्रत्येक महिन्याला एक स्त्री बीज बनतं आणि आपण जेव्हा ते संबंध ठेवतात तेव्हा ते शुक्राणू गर्भपिशवीत रिलीज होतात आणि फॅलोपियन ट्यूबमध्ये त्याचं फर्टिलायझेशन होतं. हे इन वायवो होतं. IVFमध्ये आपण एग्स बाहेर काढले जातात स्त्रीचे, पुरुषांचे स्पर्म्स घेतले जातात आणि ते एका डिशमध्ये ठेवले जातात आणि तिथे त्यांचं फर्टिलायझेशन घडवून येतं. म्हणून याला इन विट्रो फर्टिलायझेशन असं म्हणतात. तर टेस्ट ट्यूब बेबी एक नॉमेनक्लेचर आहे, त्याचं फर्टिलायझेशन डिशमध्ये आपण करतो. मॅडम, IVF आणि ICSI हे ट्रीटमेंट जी आहे ती तुम्ही कुठल्या पेशंटसाठी सल्ला द्याल करायला? काही स्त्रियांमध्ये दोन्ही फॅलोपियन ट्यूब्स ब्लॉक्ड असतात किंवा दोन्ही फॅलोपियन ट्यूब्स डॅमेज असू शकतात, तिचे मल्टिपल IUI फेलियर्स झालेले असतील, तिला सिव्हिअर एंडोमेट्रिओसिस असेल, अशा केसेसमध्ये आपण IVF ॲडवाईस करतो. कधी कधी पुरुषांचा काउंट बऱ्यापैकी लो असतो, अशा केसेसमध्ये आपल्याला IVF ICSI करावं लागतं. काही केसेसमध्ये पुरुषांचा सीमेन काउंट अगदी 0 असतो आणि या केसेसमध्ये टेस्टिक्युलर बायोप्सी करून आपण स्पर्म्स रिट्रीव्ह करतो आणि हे स्पर्म्स आपण IVFद्वारे यूज करू शकतो. काही कपल्सला PGT म्हणजे प्री इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग लागू शकते, ज्याच्यासाठी आपल्याला IVF थ्रूच जावं लागतं. डॉक्टर, IVF आणि ICSI या प्रक्रिया नेमक्या काय असतात? IVFमध्ये काय असतं की पाळीच्या 2-3 दिवसापासनं फिमेल्सला म्हणजे जी वाईफ असेल तिला आपण इंजेक्शन सुरू करतो. नॉर्मली एका मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये कुठल्याही फिमेलला एकच स्त्रीबीज निर्माण होतं. इथे आपलं एम असं असतं की जास्तीत जास्त स्त्रीबीज निर्माण हो, जास्तीत जास्त एग्स बनावी. यासाठी आपण 10 दिवस पेशंटला 10 ते 11 दिवस हॉर्मोनल इंजेक्शन देतो आणि या कालावधीत आपण सिरियल अल्ट्रासाऊंड करून म्हणजे दर 2-3 दिवसांनी सोनोग्राफी करून आपण या फॉलिकल्सची ग्रोथ मॉनिटर करत असतो. हे फॉलिकल्स जेव्हा एका ठराविक साईजला पोहोचतात तेव्हा त्यांना मॅच्युरेशनसाठी आपण एक ट्रिगर इंजेक्शन देतो. हे ट्रिगर इंजेक्शन दिल्यानंतर साधारण 34 to 36 आवर्समध्ये त्यांचा एग पिकअप म्हणजे ओवम पिकअप म्हणजे अंड्याचं पिकअप हे प्रोसिजर आपण प्लॅन करतो. हे प्रोसिजर शॉर्ट प्रोसिजर असतं. हे शॉर्ट जनरल ॲनेस्थेशियामध्ये केलं जातं. यामध्ये योनी मार्गातनं ट्रान्सव्हजायनल सोनोग्राफीद्वारे एक बारीकशी नीडल टाकून आपण अंडकोशातली सगळी फॉलिकल्स ॲस्पिरेट करून त्यातली अंडी बाहेर काढून घेतो. त्यानंतर सेम डे हजबंडचे स्पर्म्स घेऊन हे एग्स आणि स्पर्म्स एका डिशमध्ये आपण ठेवतो. त्यानंतर हे स्पर्म्स जाऊन हे एग्सला फर्टिलाइज करतात. काही याला म्हणतात ट्रेडिशनल IVF. काही केसेसमध्ये जर स्त्रीचं वय थोडं जास्त असेल किंवा तिचे मल्टिपल IVF फेलियर असतील किंवा पुरुषांचं काउंट बऱ्यापैकी कमी असेल तर अशा केसेसमध्ये आपण ट्रेडिशनल IVF न करता ICSI करतो. ICSI म्हणजे काय की एका मशीनद्वारे एका एगमध्ये एक स्पर्म इंजेक्ट करायचं म्हणजे आपण हे थोडं ॲड ऑन करतो ट्रेडिशनल IVF न करता. हे इंजेक्शन झाल्यानंतर किंवा जर ट्रेडिशनल IVFमध्ये फर्टिलाइज झाल्यानंतर हे जे फर्टिलाइज्ड एग्स असतात हे इन्क्युबेटरमध्ये साधारण 3 ते 4 दिवस ग्रोथ होण्यासाठी ठेवले जातात. ते ग्रो झाल्यानंतर त्याला आपण एम्ब्रिओ म्हणजे भ्रूण म्हणतो. त्यानंतर आपण बघतो की किती क्वांटिटीत एम्ब्रिओज तयार झाले आहे आणि त्यातले साधारण 1 किंवा 2 एम्ब्रिओज आपण एक एम्ब्रिओ ट्रान्सफर कॅथेटर एक अगदी बारीकसा कॅथेटर असतं त्यात 1 किंवा 2 एम्ब्रिओज घेऊन आपण योनी मार्ग अंडर अल्ट्रासाऊंड गायडन्स आपण हे फिमेलच्या गर्भपिशवीत आपण ट्रान्सफर करतो. त्याला आपण एम्ब्रिओ ट्रान्सफर टेक्निक अशी म्हणतो आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचा ॲनेस्थेशियाची गरज नाही आहे. हे OPD प्रोसिजर आहे. बऱ्याच वेळेस एक्स्ट्रा एम्ब्रिओज फॉर्म झालेले असतात तर जर आपण 1-2 वापरले तर जे एक्स्ट्रा एम्ब्रिओज आहे ते आपण फ्रीज करून ठेवू शकतो. काही केसेसमध्ये असं होतं की गर्भपिशवीची लायनिंग चांगली नसते किंवा ओव्हरीला सूज असते. अशा केसेसमध्ये आपण हे फ्रेश एम्ब्रिओ ट्रान्सफर न करतात सगळे एम्ब्रिओज फ्रीज करतो आणि स्त्रीच्या पुढच्या पाळीच्या वेळेस साधारण एक 10-15 दिवस तिला छोटीशी गोळी देऊन तिचं गर्भपिशवीचं लायनिंग तयार करतो आणि मग हे फ्रोझन एम्ब्रिओज थॉ करून 1 किंवा 2 एम्ब्रिओज आपण गर्भपिशवीत ट्रान्सफर करतो. डॉक्टर, डोनर एग प्रोसिजर कोणत्या पेशंटसाठी सजेस्ट केली जाते? डोनर एग प्रोग्राम म्हणजे काय आहे की वाईफची अंडी न वापरता वाईफची एग्स न वापरता आपण दुसऱ्या एका डोनरचे एग्स यूज करायचे. त्या एग्सला हजबंडच्या स्पर्म्स बरोबर फर्टिलाइज करायचं आणि जो एम्ब्रिओ आपण बनवतो ते आपण वाईफच्या युट्रसमध्ये
गर्भपिशवीमध्ये आपण ट्रान्सफर करतो. तर डोनर एग प्रोग्राम हा कोणाला लागतो? समजा जर एखाद्या स्त्रीची पाळी गेलेली असेल किंवा ॲडव्हान्स एज असेल, म्हणजे 40च्या वर असेल किंवा 40च्या खाली एज असेल, पण तिचं प्रीमॅच्युअर ओव्हॅरियन फेल्युअर झालं असेल, म्हणजे प्रीमॅच्युअर मेनोपॉज आलेला असेल किंवा तिच्या अंडकोशातली अंडी कमी असेल, म्हणजे पुअर रिस्पॉन्डर असेल, अशा पेशंट्समध्ये आपण डोनर प्रोग्राम करतो. कधीकधी स्त्रीला काही जेनेटिक प्रॉब्लेम्स असतात, त्यामुळेही आपल्याला तिची अंडी वापरता नाही आहेत, त्यावेळेस आपण हे डोनर एग प्रोग्राम करू शकतो. जर समजा ओव्हरीज सर्जिकली काढलेल्या असतील किंवा रेडिओ किमोथेरपीने ओव्हरीज डॅमेज झाल्या असतील, तेव्हाही आपल्याला एग डोनेशन प्रोग्राम करावा लागतो. डोनर स्पर्म प्रोसेस कोणत्या पेशंटमध्ये करण्यात येते शक्यतो आणि त्याचं एज काय असतं? डोनर स्पर्म्स हे आपण अशा पुरुषांसाठी यूज करतो ज्यांचं सीमेन काउंट अगदी 0 असेल. अशा केसेसमध्ये आपण डोनर स्पर्म घेऊन IUI किंवा IVF करू शकतो. काही पेशंट्समध्ये सीमेन काउंट अगदी लो असतं किंवा क्वालिटी खराब असते, मोटिलिटी खराब असते, सगळे ॲबनॉर्मल असतात. अशा केसेसमध्ये डोनर सॅम्पल यूज केलं जातं. समजा पुरुषांना काही जेनेटिक प्रॉब्लेम असेल आणि ते त्याला पुढच्या त्याच्या बाळामध्ये अवॉइड करायचे असतील, तर अशा केसेसमध्ये पण आपण डोनर स्पर्म ॲडवाईज करतो. डोनर एम्ब्रो प्रोसिजर कोणत्या पेशंटमध्ये करण्यात येते? डोनर एम्ब्रिओ म्हणजे काय आहे की एग्स पण बाहेरून घ्यायचं, स्पर्म्स पण बाहेरून घ्यायचं आणि ह्या दोन्ही डोनर एग आणि स्पर्म्सचं फर्टिलायझेशन करून जो एम्ब्रिओ बनवतो ते कपलमधल्या स्त्रीला आपण ट्रान्सफर करतो. आताच आपण जे पण इंडिकेशन्स बघितले डोनर एग आणि डोनर स्पर्म, यामध्ये जर कपलमध्ये दोघांमध्ये या प्रकारचा काही प्रॉब्लेम असेल तर अशा कपल्सला आपण डोनर एम्ब्रिओ हे करतो. जेव्हा कोणतंही कपल हे IVF आणि त्यातही ICSI टेस्ट करतं तेव्हा त्यांचा सक्सेस रेट काय असतो? ओव्हरऑल IVFचा सक्सेस रेट अराऊंड 40 ते 60% आहे, पण सक्सेस रेट हा प्रत्येक पेशंटवर डिपेंडंट असतो. समजा जर पेशंट यंग असेल, एग काउंट चांगला असेल, स्पर्म काउंट चांगला असेल, तर अशा कपल्सचं सक्सेस रेट खूप हायर असतं. इनफॅक्ट त्यांच्यामध्ये चांगले नंबर ऑफ एम्ब्रिओज बनतात आणि हे एम्ब्रिओज फ्युचर प्रेग्नन्सीसाठी सुद्धा यूज होऊ शकतात. पण समजा जर कपलचं एज थोडं जास्त असेल, तिचा एग रिझर्व कमी असेल, कमी एम्ब्रिओज बनले असतील, तिला एंडोमेट्रिओसिस असेल, तर अशा केसेसमध्ये सक्सेस रेट थोडं लोवर असतं आणि अशा पेशंट्सला थोडे मल्टिपल अटेम्प्टसुद्धा लागू शकतात IVF. थँक्यू डॉक्टर. जे कपल्स आहे आणि ज्यांना स्वतःचं बाळ हवं आहे त्यांच्यासाठी जी IVF प्रोसेस आहे ती तुम्ही डिटेलमध्ये समजवलीत. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.